तर मग चॅट जीपीटी वर्सेस एक एक्सपिरियन्स फायनान्शियल ॲडवायझर. मार्केट पडलं वॉरमुळे, आत्ता कोणते शेअर्स घेण्यासारखे आहेत हे सगळं मी गुगल करतो आहे. पण ह्याच्यामध्ये मी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मिस करतो आहे की हे पैसे मी का गुंतवतो आहे, माझा पर्पज काय आहे, त्या पैशाला मागे काहीतरी पर्पज आहे का. तर लोक ही चूक करतात की मी एकच प्रोडक्ट घेईन, मी त्याच्यातच कम्फर्टेबल आहे, मला बाकीचं काही बघायचं नाही. लोक सेफ्टीच्या नावाखाली काय करतायत तर बँक एफ-डी किंवा 6 ते 7% बँक एफ-डी आहे, तर 6 ते 7% इन्फ्लेशन आहे. तुमचे पैसे ग्रोथ होत नाही आहेत. 100 मायनस तुमचं एज तेवढं इक्विटी असायला पाहिजे. दिस इज अ स्टँडर्ड रूल, बट एव्हरी रूल हॅज अन एक्सेप्शन. 2 मुली होत्या, बायको हाऊसवाईफ होती आणि अशा कंडिशनमध्ये कोविड काळात त्याची डेथ झाली. त्या टर्म इन्शुरन्समुळे आज त्याचं फॅमिली लाईफ अगदी सुरळीत चालू आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग थोडंही कमी नाही झाले. आज त्याची एक मुलगी पोस्ट ग्रॅज्युएशन करून चांगल्या ठिकाणी ताज हॉटेलमध्ये नोकरीला लागली आणि दुसरी मुलगी अजून शिकते. हे का झालं? प्रॉपर प्लॅनिंग केलं होतं. ॲसेट ॲलोकेशन जे म्हणतात त्याच्यात इन्शुरन्सचा रोल खूप मोठा असतो. आणि डेटचं भांडण सुरू होतं. जेव्हा डेट सांगतो की अरे मी सांगत होतो तुला सगळे पैसे इक्विटीमध्ये नको टाकू, त्यावेळेस इक्विटी बोलतो की नाही मला माहिती आहे आपण हे करतोय ते बरोबर आहे, आज थोडी वेळ वाईट आहे, हे थोडंसं ट्रॅफिक आहे, पण पुढे गेल्यावर परत हा रस्ता असाच चालणार आणि आपण परत 5व्याच गिअरला गाडी चालवतो, तरच आपल्या डेस्टिनेशनला आपण वेळेत पोहोचतो. माझ्या परिस्थितीनुसार जर व्यवसाय करायचा होता, बिझनेस करायचा होता, स्टार्टअप करायचं होतं, मला जमलं नाही. आज मला गरज नसताना, म्हणजे इच्छा नसताना मी नोकरी करतोय. पण माझं स्वप्न जर मी मुलाला पास ऑन करतोय तर मी त्याच्यासाठी पैसा पण जमा करतो. मी ही 20,000ची SIP ह्याच्यासाठी चालू केली आहे की पुढे जाऊन तो जेव्हा स्वतःचा स्टार्टअप करेल तेव्हा मी त्याला हे पैसे देईल. ते 1-1.5 करोड 2 करोड माझ्याकडे रेडी असतील. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड असणार आहे तो खरंच खूप जास्त धमाकेदार असणार आहे, कारण आज आपण पैशांबद्दल बोलणार आहोत. जशी आपली थीम आहे की श्रीमंत व्हा, तीच तुम्हाला या पॉडकास्टमध्ये पाहायला मिळणार आहे. आज आपल्यासोबत एक खूप स्पेशल गेस्ट आहेत. त्या सरांचं नाव आहे अजय धावणे सर, की ज्यांना फायनान्समध्ये जवळपास 25 वर्षांपेक्षा जास्तीचा एक्सपिरियन्स आहे. आजपर्यंत त्यांनी जवळपास 1500पेक्षा जास्त लोकांना फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये हेल्प केलेली आहे आणि जवळपास 200 CR जास्तचा फंड ते मॅनेज करत असतात. तर आज आपण त्यांच्यासोबत खूप डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत आणि मला 100% गॅरंटी आहे की आजचा जो पॉडकास्ट आहे तो तुमच्यासाठी, तुमच्या फायनान्शियल जर्नीसाठी खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर अजय सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू योगेश. येस. तर सर, जसं आपण बोलत होतो, तुम्ही सांगितलं की तुम्हाला 25 वर्षांपेक्षा जास्तीचा फायनान्शियलमध्ये एक्सपिरियन्स आहे. तर सुरुवातीला मला काही टिप्स तुमच्याकडनं ऐकायचे आहेत की या जर्नीमध्ये तुम्ही जे काही स्वतः आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स केलं, लोक काय काय चुका करतात किंवा काय. आत्तापर्यंत आम्ही बघितलं ना तर लोक प्रोडक्ट बायस्ड असतात. म्हणजे एखादा प्रोडक्टच मला आवडतो, मला तीच इन्व्हेस्टमेंट आवडते, मी पहिल्यापासून हेच केले त्यामुळे मला आता वेगळं काही करायचं नाही आहे. जेव्हा की डायव्हर्सिफिकेशन, ॲसेट अलोकेशन हे शब्द खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात त्यांच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये. तर लोक ही चूक करतात की मी एकच प्रोडक्ट घेईन, मी त्याच्यातच कम्फर्टेबल आहे, मला बाकीचं काही बघायचंच नाही आहे. त्यामुळे ह्या चुकीमुळे लोक त्यांच्या पैशांची ॲप्रिसिएटेड व्हॅल्यू बघायला मुकतात. बरोबर आहे. म्हणजे तो पैसा त्यांच्यासाठी काय करू शकतो, किती व्हॅल्यू जनरेट करू शकतो. महागाई हा एक खूप मोठा शब्द मिस करतात लोक, इन्फ्लेशन त्याला म्हणतात. हे शब्द ते लोक कन्सिडरच करत नाहीत इन्व्हेस्टमेंट करताना. बरोबर. त्या हे शब्द त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला, त्यांच्या पैशाच्या व्हॅल्यूला किती कमी करतायत हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे. ओके. ह्या एका प्रॉब्लेममुळे आमचा रोल खूप इम्पॉर्टंट होतो. ते तर आहेच. इथून पुढे मग त्यांचा प्रवास खरंच सुरू होतो की आम्ही त्यांना जेव्हा ह्या गोष्टी सांगायला सुरू करतो की बाबा तुमच्या ह्या इन्व्हेस्टमेंटमुळे इन्फ्लेशन बीट होत नाही आहे, महागाईपेक्षा जास्त रिटर्न्स होत नाही आहेत, किंवा तुम्ही त्याच्या टॅक्स भरपूर भरताय एखाद्या प्रोडक्टमध्ये, किंवा त्या प्रोडक्टमध्ये लॉक इन आहे, तो तुमच्या गरजेला कामाला येईल का, तुमच्या गोलला कामाला येईल का, त्यावेळेस तो उपलब्ध असेल का पैसा. ह्या गोष्टी लोक कन्सिडर करत नाही आहेत. बरोबर. थोडक्यात काय तर फायनान्शियल प्लॅनिंग ही कॉन्सेप्ट पकडून ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली ते लोक त्यांच्या गोलला बरोबर पैसे मिळतात. बरोबर. ते लोक त्यांच्या गोलवर अप टू डेट राहतात, ट्रॅकवर राहतात. जे लोक फायनान्शियल प्लॅनिंग न करता नुसते प्रोडक्ट घेतात ते कुठेतरी अडकले जातात किंवा
आज गरज आहे 2 वर्षांनी पैसे मिळणार आहेत, आज गरज होती आणि 2-3 वर्षापूर्वीच पैसे मिळाले आणि आता ते पैसे संपले, असं काहीतरी होतं. ओके. म्हणजे बरोबर आहे ना, की आपण ती गोष्ट ऐकतो, ती म्हण नाही का खूप फेमस आहे, की सगळे अंडे एकाच बास्केटमध्ये ठेवू नका. तीच गोष्ट तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय. आता ॲसेट ॲलोकेशन हा वर्ड तुम्ही वापरला. कदाचित असे बरेच लोक असतील की जे आज हा पहिला पॉडकास्ट पाहत असतील, त्यांच्यासाठी हा वर्ड नवीन असेल, तर त्यांना थोडंसं समजून सांगा ना, की ते काय असतं एक्झॅक्टली. ॲसेट ॲलोकेशन म्हणजे मी माझे पैसे वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीमध्ये इन्व्हेस्ट करतो, वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करतो. ओके. सगळ्यात चांगलं एक्झाम्पल देतो, सचिन तेंडुलकर. बरोबर. सचिन तेंडुलकरची आज नेटवर्थ जवळपास 1,000 करोडपेक्षा जास्त असेल. बरोबर. त्याने कुठल्याही फक्त एका प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही केलेत. सगळ्यात आधी ज्यावेळेस त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्याने इन्व्हेस्टमेंट कशात केली तर स्वतःमध्ये, बरोबर. स्वतःच्या स्किल्समध्ये, बरोबर. क्रिकेट प्रॅक्टिसमध्ये. त्या इन्व्हेस्टमेंटनी त्याला भरभरून यश दिलं. त्या इन्व्हेस्टमेंट कंपाऊंड झाली आणि मग त्याने जे कमवलेले पैसे होते ते त्याने वेगवेगळ्या असे क्लासमध्ये टाकले. त्यातले काही पैसे त्याने बिझनेसमध्ये गुंतवलेत, काही रेस्टॉरंट चालू केलेत. त्याचे आज क्रिकेट सोडून बरेच उत्पन्नाचे साधन आहेत. ह्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट ॲसेट ॲलोकेशन. बरोबर. म्हणजे मी फक्त माझे सगळे पैसे एका प्रोडक्टमध्ये नाही टाकले. मी क्रिकेटच नाही बघितलं, कारण क्रिकेटमधून मी पैसा कमवला, मी त्याच्यात मास्टरी केली. पण तो आलेला पैसा आता तो मी कुठे इन्व्हेस्ट करू, त्याला कसा जनरेट करू, त्याला कसा डबल करू, त्याची कशी कंपाऊंड करू, हे बघून त्याने इन्व्हेस्टमेंट्स केल्या. बरोबर. ह्याला म्हणतात ॲसेट ॲलोकेशन. बरोबर. म्हणजे माझ्याकडे जर 100 रुपये आले तर मी किती अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये ठेवायला पाहिजे, किती अमाऊंट शेअर्समध्ये टाकायला पाहिजे, किती अमाऊंटची बँक एफ डी केली पाहिजे, किती अमाऊंटचा इन्शुरन्स काढला पाहिजे. ह्या प्रत्येक गोष्टी आयडेंटिफाय करणं त्याला म्हणतात ॲसेट ॲलोकेशन. ओके. पण जसं आपण सचिन तेंडुलकरबद्दल बोललो की सुरुवातीला त्याने स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट केली, तसं आता फायनान्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं, जर एखाद्याला सुरुवात करायची तर त्याने सुरुवात कशी केली पाहिजे? सुरुवात त्याने फायनान्शियल प्लॅन बनवून केली पाहिजे. ओके. आम्ही हे खूप डेस्परेटली सांगायला चालू केले लोकांना की तुम्ही नुसते इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट घेऊ नका. कसं झालं आहे, गेल्या 4-5 वर्षात सोशल मीडियामुळे, इंटरनेटमुळे गेल्या 4-5-6 वर्षात अतिरिक्त माहिती उपलब्ध झाली. लोक कन्फ्यूज व्हायला लागलेत. मी स्टॉक्स घेऊ का म्युच्युअल फंड घेऊ, कोणता चांगला आहे. मी डायरेक्ट गुगलला सर्च करतोय टॉप बेस्ट 5 म्युच्युअल फंड्स, किंवा मी गुगलला सर्च करतोय टॉप बेस्ट स्कीम्स टू इन्व्हेस्ट इन शेअर्स. मार्केट पडलं वॉरमुळे, आत्ता कोणते शेअर्स घेण्यासारखे आहेत, हे सगळं मी गुगल करतोय. पण ह्याच्यामध्ये मी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मिस करतोय की हे पैसे मी का गुंतवतोय, माझा पर्पज काय आहे, त्या पैशाला मागे काहीतरी पर्पज आहे का, मला ते पैसे कधी लागणार आहेत, मी काय विचार करतो ते पैसे किती पट झाले पाहिजेत, किती वाढले पाहिजेत, किती पर्सेंटचं मी टार्गेट ठेवतो, माझं रिस्क ॲपिटाईट आहे का. रिस्क ॲपिटाईट हा खूप मोठा शब्द आहे. बरोबर आहे. ज्यांचं रिस्क ॲपिटाईट नसते ते लोक पैसे बँक एफ डीमध्ये ठेवतात आणि ते इन्फ्लेशनला पण बीट करत नाहीत. बरोबर आहे. ज्यांचं रिस्क ॲपिटाईट खूप चांगलं असतं ते लोक शेअर्स, PMS असे प्रोडक्ट इन्व्हेस्ट करतात. पण ते प्रोडक्टचं रिस्क म्हणजे ते पैसे झिरो पण होऊ शकतात. हे तुम्हाला माहिती आहे का? बरोबर आहे. तर जे नवीन इन्व्हेस्टर आहेत त्यांना आम्ही सांगतो तुम्ही पहिला फायनान्शियल प्लॅन बनवा. फायनान्शियल प्लॅन बनवा म्हणजे काय, तर तुम्ही तुमचे सगळे ड्रीम्स, तुमचे गोल्स, तुमचे इन्कम, तुमचे एक्सपेन्सेस सगळे कागदावर मांडा. तुमच्या फ्युचरच्या गरजा, त्याचे एक फायनान्शियल अमाऊंट येईल की मला फ्युचरमध्ये एवढी अमाऊंट लागणार आहे, किंवा मला ती गरज जर आज कंप्लीट करायची. सपोज फॉर एक्झाम्पल माझा मुलगा आहे, माझा मुलगा 5 वर्षांचा आहे, मला त्याला 13व्या आजपासून 13 वर्षांनी त्याच्या वयाच्या 18व्या वर्षी किंवा ग्रॅज्युएशनला मला आज जर 20-25 लाख रुपये लागत आहेत, तर त्या आजच्या 20-25 लाखाची व्हॅल्यू पुढच्या 13 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी किती असेल. इन्फ्लेशनमुळे त्या 20-25 लाखाची व्हॅल्यू कमीत कमी 50-60 लाख रुपये झाली असेल. बरोबर. तर मला तयारी कितीची करायची, 20-25ची करायची का 50-60ची करायची. हे नवीन इन्व्हेस्टरला कळेल कधी, ज्यावेळेस त्या सगळ्या कल्पना तो पेपरवर मान. डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू असतात पण तुम्हाला किती गोष्टी लक्षात राहतात. बरोबर आहे. आणि आपल्या डोक्यातल्या गोष्टी प्रत्येक सेकंदाला, मिनिटाला चेंज होत राहतात. त्यामुळे मी त्या प्लॅनवर स्टिक राहू शकत नाही जर मी प्लॅन नाही बनवलाय. प्लॅन बनवल्यानंतर मला त्या प्रोडक्टचे डिटेल्स कळतात, त्या प्रोडक्टमध्ये किती रिस्क आहे ते कळतं, त्या प्रोडक्टचे रिटर्न्स कसे आहेत ते कळतात. मग मी तो प्रोडक्ट चूज करताना मला खूप आसानी होते की मी कुठल्या वेळेस कुठला प्रोडक्ट घेतला पाहिजे, कुठल्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केल्याने मी माझ्या गोलच्या जवळपास गेल्यावर मला तेवढे रिटर्न्स मिळतील आणि मी तो माझा गोल फुलफिल करेल. ओके. म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की जसं आपण एखाद्या आधीच्या काळात कसं होतं की युद्धाला जायच्या आधी लोक आधी तयारी करायचे, प्लॅनिंग करायचे. त्याच पद्धतीने जर आपल्याला सुद्धा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट चालू करायची असेल तर आधी प्लॅनिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. 100%. येस. पण मग सर इथं एक मुद्दा येतो की आज आपण पाहतो
की आजकाल लोक लगेच चॅट जीपीटी करतात. आजकाल लोक फायनान्ससाठीच पण चॅट जीपीटी करताय की माझा फायनान्शियल प्लॅन बनव, किंवा मी जसं तुम्ही सांगितलं की कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू. तर मग चॅट जीपीटी वर्सेस एक एक्सपिरियन्स फायनान्शियल ॲडवायझर, याच्याबद्दल थोडंसं बोला. चॅट जीपीटी तुम्हाला काय ओव्हरव्ह्यू देईल? आत्ता तुमचा मूड खूप चांगला आहे, तुम्ही चांगल्या मूडमध्ये चॅट जीपीटीला बोललात की माझ्याकडे एवढे पैसे एक्स्ट्रा राहत आहेत, मी ह्या नोकरीमध्ये आहे किंवा मी हा व्यवसाय करतोय आणि माझ्याकडे एवढे पैसे एक्स्ट्रा राहतात, आता मला तो फायनान्शियल प्लॅन बनवून दे. बरोबर. चॅट जीपीटीला तुम्ही तेवढे प्रश्न नाही विचारू शकत जेव्हा एक इंडिव्हिज्युअल फायनान्शियल प्लॅनर तुम्हाला विचारेल. चॅट जीपीटी, गुगल ह्याच्याबरोबर प्रॉब्लेम हा आहे, तुम्हाला जे वाटतंय तुम्ही तेच त्याला विचारणार आहात, तो त्याच्या मनाने काही सांगणार नाही तुम्हाला. बरोबर. तो त्याचा स्वतःचा इंटेलिजन्स वापरू शकत नाही, बिकॉज ही इज नॉट अ ह्युमन बीइंग, आणि स्पेशली तो इंडियन नाही आहे. हे महत्त्वाचं आहे. तो हे महत्त्वाचं काय आहे, एका मराठी माणसाला दुसऱ्या मराठी माणसाच्या मनात काय चाललंय हे थोडंफार तो व्यवस्थित जज करू शकतो. बरोबर आहे. चॅट जीपीटी नाही करू शकत. चॅट जीपीटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, म्हणजे तुम्ही जेवढं विचाराल तो तेवढ्याचीच उत्तरं देईल. तुम्ही त्याला विचारा कॉफी प्यायचे 5 फायदे, तो 5 फायदे सांगेल. तुम्ही त्याला विचारा कॉफी प्यायचे 5 नुकसान, तो 5 नुकसान सांगेल. तुमचा मूड चांगला असेल, तुम्ही चांगले प्रश्न विचाराल. तुम्ही फ्रस्ट्रेटेड होऊन त्याला चॅट जीपीटीला हा प्रश्न विचारा की माझं सगळं बजेट हल्लेलं आहे, मायनसमध्ये मी चाललो आहे, मला आता फायनान्शियल प्लॅन बनवून दे. तुम्ही बघा रिप्लाय काय येतो, तुम्हाला कळेल की चॅट जीपीटीचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. बरोबर आहे. चॅट जीपीटी एआयचं अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एखादं स्विमिंग तुम्हाला शिकायचं आहे तर तुम्ही काय कराल? चॅट जीपीटीला विचाराल का? यूट्यूबचे व्हिडिओ बघाल का? गुगलला विचाराल का? नाही. विचाराल, बघाल, सगळं सांगेल तो, सगळं सांगेल तो. तुम्हाला कळालं पण आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पण आला. पण ना त्या पाण्यात पाय घालताना तुम्ही 10 वेळा विचार कराल, कदाचित तुम्हाला डेअरिंग पण नाही होणार. इथे तुम्हाला एक कोचच पाहिजे, कारण आता तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे. पैशाच्या बाबतीत माणूस ही चूक करतो की तो टेकन फॉर ग्रँटेड, काही प्रॉब्लेम नाही, बघू एवढे तर टेस्ट करून बघू, ते आहे. त्याच्यातून जर एक्सपिरियन्स चांगला आला तर पुढे जातो. एक्सपिरियन्स खराब आला, फायनान्शियल मार्केटच खराब आहे, स्टॅम्प लावतो. चॅट जीपीटीला दोष देत नाही. बरोबर आहे. आणि सर, आधी कसं होतं की बऱ्यापैकी मार्केटवरती चालले होते, सगळेच पैसे कमवत होते. पण आज जर आपण सिच्युएशन पाहिली तर सगळं उलटपुलट झालं आहे. उद्याचं आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. तर ओव्हरऑल आताची जी सिच्युएशन आहे त्याच्यावरती तुमची काय ॲडवाईस असेल? माझे पेशन्स संपत आहेत, माझे इमोशन्स मी कंट्रोल करू शकत नाही आहे. तुम्ही जेव्हा स्वतःहून इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही इमोशनली बायस्ड असता. बरोबर. समजा तुमच्याकडे एक 4-5 वर्षांपासून कुठल्या म्युच्युअल फंडची SIP चालू आहे, त्याने खूप चांगले रिटर्न्स दिलेत तुम्हाला. एक स्मॉल कॅप घेऊया, कारण स्मॉल कॅपने रिटर्न्स पण पास्टमध्ये थोडे जास्त डिलिव्हर केलेत आणि मायनस पण तो जास्त होतो. बरोबर. तर गेल्या कोविड नंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरू केली, स्मॉल कॅप फंडने खूप चांगले रिटर्न दिले आणि अचानक गेल्या 1.5-2 वर्षात त्याचे रिटर्न्स कमी व्हायला लागले, वॉरमध्ये अजून खाली झाले. आता तुम्ही सोशल मीडिया उघडताय, रील्स बघताय, यूट्यूब बघताय, न्यूज बघताय, पेपर बघताय, सगळीकडे काय दाखवलं जात आहे? वॉर झालंय, बरोबर, मार्केट खाली आहे. वॉर झालंय, हे किती दिवस चालेल माहीत नाही, किती लांब इम्पॅक्ट होईल माहीत नाही, सगळ्या देशांची इकॉनॉमी बुडते आहे. तुमचे इमोशन्स तुम्हाला काय सांगणार की योग्य वेळ नाही आहे, बरोबर आहे, पैसे काढून घ्यायला पाहिजे. आता तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे ते विथ प्रॉफिट चांगले झाले होते, आता थोडासा प्रॉफिट मार्जिन कमी झाला किंवा तुमची मुद्दल थोडी कमी झाली. आता एका कॉमन माणसाचे पैसे कमी झाले तर कॉमन माणूस काय करणार? माझे इमोशन्स कंट्रोल नाही करणार, तो पैसे काढून घेणार किंवा इन्व्हेस्टमेंट थांबवणार. बरोबर. ह्याच्या अगदी विरुद्ध एक फायनान्शियल प्लॅनर करतो. मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी असताना इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तुमच्या मनाविरुद्ध तुमचे इमोशन्स सांगतायत की दिस इज नॉट द राईट टाईम टू इन्व्हेस्ट. बरोबर. पण एक फायनान्शियल प्लॅनर सांगतोय ही अपॉर्च्युनिटी आहे. कोविडमध्ये लोकांनी पैसे बंद केले, ज्यांनी टाकले त्यांनी खूप पैसे कमवले. कोविड नंतर पुढच्या 2-3 वर्षात त्या लोकांना लक्षात आलं, अरे त्यावेळेस पैसे टाकायला हवे होते. आज हे वॉर, हे मार्केट तीच अपॉर्च्युनिटी पुन्हा देतंय, तर त्यावेळेस तुम्ही पैसे टाकायला हवेत. त्यामुळे एक फायनान्शियल प्लॅनर असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे, जो तुम्हाला तुमचे इमोशन्स कंट्रोल करायला भाग पाडेल. बरोबर. कारण जनरली असं होतं की माणूस स्वतःचे डिसिजन स्वतःच घेतो, पण डॉक्टरकडे गेल्यावर माणूस स्वतःचे डिसिजन स्वतः घेत नाही. बरोबर आहे. डॉक्टरकडे गेल्यावर तुम्ही त्याला आजार सांगणार, आदल्या रात्री काय खाल्लं ते सांगणार, मला त्रास कशाने होते तर डॉक्टर तुम्हाला जज करून सांगणार आणि त्याच्यावर तो मेडिसिन देणार आणि तुम्ही निमूटपणे ते करणार. फायनान्शियल प्लॅनरकडे जाऊन मी उलटं करतो, मला इन्व्हेस्टमेंट बंद करायचे आहेत का? मार्केट पडलंय. तर इथे प्रॉब्लेम आहे.
आपला ॲटिट्यूड कुठेतरी चेंज करायची गरज आहे. तुमच्याकडे जर फायनान्शियल प्लॅनर आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवा. तो ह्या सगळ्या सिच्युएशन त्याने खूप वेळा बघितल्यात. वॉर झालं आहे, मार्केट पडलं आहे, दुसरी काहीतरी इकॉनॉमिकल क्रायसिस आहे. दर 1-2 वर्षांनी आपल्या भारतात कुठल्या ना कुठल्या स्टेटचं इलेक्शन चालू असतं. त्याच्यामुळे थोडंसं मार्केट करेक्शन येतं. जिओ पॉलिटिकल इश्यूजमुळे मार्केट करेक्शन असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी टेम्पररी असतात. परमनंट एकच गोष्ट आहे, मार्केट वर जाणार आहे. बरोबर आहे. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, 2 दिवसांनी, 2 महिन्यांनी मार्केट वर जाणार आहे. तुम्हाला ही गोष्ट करायला लागते. तर मार्केटमध्ये कितीही व्हॉलॅटिलिटी असू दे, तुम्ही तुमच्या गोलवर स्टिक राहणं गरजेचं आहे. हे कधी होतं, जर मी रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं, मी माझा फायनान्शियल प्लॅन बनवला, मी माझ्या गरजेनुसार इन्व्हेस्टमेंट सुरू केल्या आणि मी माझ्या फायनान्शियल प्लॅनरवर विश्वास ठेवून त्याच्याबरोबर राहिलो. तुमचे इमोशन्स कंट्रोल होत नाही ना, तुमच्याकडे एक ऑप्शन आहे. फायनान्शियल प्लॅनरला फोन करा आणि त्याला विचारा, काय करू? माझं मन सांगते की असं कर, तू सांग काय करू. तो तुम्हाला योग्य गायडन्स देईल. बरोबर आहे. कारण अशा टायमाला म्हणजे इमोशन्स आपण कंट्रोल करूच नाही शकत. मीडिया काही वेगळं सांगते, सोशल मीडियावरती काही वेगळंच चालू असतं, व्हॉट्सअपला काही वेगळं चालू असतं, सगळीकडून म्हणजे असे लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन येते. ते एक्झॅक्ट डिसिजन माणूस स्वतः तर नाही घेऊ शकत. ओव्हरलोड ऑफ इन्फॉर्मेशन झाली आहे सोशल मीडियामध्ये. येस येस. आता जसं आपण सोन्याच्या बाबतीत बोलूयात की आजकाल लोकांना खूप इंटरेस्ट असतो की आज भाव चढला का उतरला, आणि मला असं वाटतं की ॲसेट अलोकेशनचा हा वन ऑफ द पार्ट आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं होतं माहिती आहे का, तुम्ही ट्रॅफिकमध्ये गाड्यांच्या लेन्स असतात आणि मला दिसतं ही बाजूची लेन पुढे चालली आहे. ऑल ऑफ अ सडन मी माझी लेन चेंज करतो आणि मी त्या लेनमध्ये जातो. आता पुढे जाऊन ती लेन थांबते आणि ही लेन चालू होते. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं अरे मी ती लेन मिस केली, मी परत त्या लेनमधून ह्या लेनमध्ये येतो, आता ती थांबते आणि ही चालू होते. हे गोल्ड आणि हे बाकीचे जे करतात इन्व्हेस्टमेंट की आत्ता काय चालू आहे मी त्याच्यात जातो, आत्ता काय चालू आहे मी त्याच्यात जातो, हे लोक प्रॉब्लेम फेस करतात. बरोबर आहे. म्हणजे गोल्ड एका वर्षात नाही वाढले, गोल्ड 4-5 वर्षात एकदा वाढतं. गोल्ड ह्याला इन्व्हेस्टमेंट आपल्या मराठी माणसाने तरी बोलू नये, कारण मराठी माणूस गोल्ड कधी विकतो जेव्हा पाणी अगदी इथेपर्यंत येतं की आता काय पर्यायच नाही ह्याच्याशिवाय. कारण मराठी माणसाला एक गोष्ट माहिती, गोल्ड घ्यायचं आणि प्रिझर्व करायचं आणि नेक्स्ट जनरेशनला द्यायचं, पास ऑन करायचं, लिगसी प्लॅनिंग करतो. गोल्डला आपण इन्शुरन्स म्हणू शकतो. अख्ख्या जगभरात गोल्ड आत्ता घेतलं गेलं का, तर त्यांना डॉलरची डिपेंडन्सी कमी करायची होती. पण गोल्डला लोक इन्व्हेस्टमेंट म्हणतायत का? गोल्डचे रिटर्न्स बघितले पास्ट 40 वर्षांचे, 79ला मार्केट चालू झालं इंडियन सेन्सेक्स, तेव्हापासून आत्तापर्यंत जर गोल्ड आणि म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटचं जर कंपॅरिझन केलं तर गोल्डचे रिटर्न साधारण 10 ते 11%. त्याच्या विरुद्ध स्टॉक मार्केटचे रिटर्न 16 ते 17%. बरोबर. गोल्डने एका रात्रीत रॅली केली. लोकांना वाटतं अरे 80,000ची 1,80,000 झाली. असं नाही झालेलं आहे. तुम्ही थोडं रोज घेतलं तर त्याच्यातही ॲव्हरेजिंग होते. आपल्याकडे पद्धत आहे 3.5 मुहूर्ताला 1 ग्राम गोल्ड घ्यायचं, थोडंफार गोल्ड घ्यायचं किंवा असे योग असतात. हां, अशा योगाला गुरुपुष्यामृत योग आहे, अक्षय तृतीया आहे, गुढीपाडवा आहे. ह्या दिवशी लोक गोल्ड घेतात. ते विकायचं म्हणून घेतात का? नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात का? नाही. त्याच्यावर पर्सेंटेज काउंट केलेत का? त्यामुळे गोल्डनी रॅली कितीही करू दे, तुम्हाला त्याचा उपयोग नाही आहे. आपल्याला आपला ॲटिट्यूड चेंज करायची गरज आहे. मला हे बघायचं मी गोल्डला इन्व्हेस्टमेंट बघतोय का, किती वर्षात मला पैसे ते गोल्डचे मी काढणार आहे, मला मुलाचं एज्युकेशन करायचं आहे, मला माझं रिटायरमेंट करायचं आहे, मी गोल्डमध्ये पैसे टाकणार आहे का? गोल्ड मी विकता येणार नाही मला. बरोबर. म्हणजे विकू शकतो आपण, पण आपली माइंडसेटच तसं आहे, आपलं ॲटिट्यूड तसं आहे की मी गोल्ड नाही विकणार आहे, पण हां घ्यायचं आहे मला. बरोबर. त्यामुळे गोल्डला इन्व्हेस्टमेंट कन्सिडर करू नका. येस, 5-10% तुमच्या पोर्टफोलिओच्या नक्की तुम्ही गोल्डमध्ये ठेवा, कारण तो तुम्हाला स्टॅबिलिटी देतो, इन्शुरन्स कवर आहे तुमचा. मार्केट सगळं पडलं, वॉर झालं, अजून कुठलं काही नवीन जिओपॉलिटिकल इश्यू झाले, त्याच्यामुळे मार्केट पडलं, तर तुम्हाला एक गोल्ड आहे जो तुमचा बॅकअप प्लॅन आहे. त्यामुळे गोल्ड असायला पाहिजे, पण खूप जास्त ॲलोकेशन नसायला पाहिजे. ओके. मग सर, जसं तुम्ही सांगितलं की गोल्डला आपण 5-10% ॲलोकेशन देऊ शकतो, मग बाकीच्यांना म्हणजे आयडियल आपण म्हणतो ना की ॲसेट ॲलोकेशन कसं तुम्ही डिस्क्राईब कराल? ॲसेट ॲलोकेशन करायच्या ना बऱ्याच पद्धती आहेत. एक स्टँडर्ड पद्धत अशी आहे की 100 मायनस तुमचं एज तेवढं तुम्ही इक्विटीमध्ये ठेवायला पाहिजे. आता ॲसेट ॲलोकेशन कशाला म्हणणार, जेव्हा तुम्हाला ॲसेट बनवायचे आहेत. ॲसेट कशाला म्हणणार, ज्याच्यावर मी लोन नाही घेतले. लोक रिअल इस्टेटला सुद्धा ॲसेट म्हणतात, जेव्हा की 80% तर मी बँक लोन घेतलंय. तुमची ॲसेट आहे का? नाही. बँकेची ॲसेट आहे ती. बरोबर. तुमची ॲसेट कधी होईल, जेव्हा 100 रुपयाचं फ्लॅट आहे आणि तुम्ही 100 रुपये खिशातून टाकलं तेव्हा तुमची ॲसेट आहे ती. त्यामुळे ॲसेट ॲलोकेशन हा वर्ड कधी येणार, जेव्हा तुम्हाला ॲसेट बनवायचे आहेत, तुम्ही एक सायझेबल कॉर्पस बनवलाय आणि आता तुम्हाला विचार करायचा आहे की बाबा आता माझी गरज काय आहे. माझा वय 40 आहे,
100 - 40 मला 60% रक्कम इक्विटीमध्ये ठेवायला पाहिजे, जेणेकरून मी पुढचे 10, 15, 20 वर्ष प्लॅन करू शकतो की माझे पैसे इक्विटीमध्ये जात आहेत, इन्फ्लेशनला बीट करून महागाईपेक्षा थोडे जास्त रिटर्न्स मला मिळतात. 10-12% तरी रिटर्न्स मिळायला पाहिजे, डबल डिजिटमध्ये तरी रिटर्न्स मिळायला पाहिजे. लोक सेफ्टीच्या नावाखाली काय करतायत तर बँक एफ डी ठेवते, सेफ्टी शब्द सिक्युरिटी म्हणून. पण बँक एफ डी तुम्हाला 6% रिटर्न देते, इन्फ्लेशन तुम्हाला 7-7.5% आहे, किंवा 6 ते 7% बँक एफ डी आहे तर 6 ते 7% इन्फ्लेशन आहे. तुमचे पैसे ग्रोथ होत नाही आहेत, जरी ग्रो झाले तरी पुढच्या वर्षी त्याच्यावर तुम्ही टॅक्स भरताय, ते महागाईपेक्षा कमी वाढत आहेत पैसे. तुमच्या पैशाचं डिव्हॅल्युएशन होत आहे, हे आपल्याला लक्षात येत नाही. ओके, तर मग जसं आयडियल ॲसेट अलोकेशन आणखी आपण काय काय करू शकतो? आयडियल ॲसेट अलोकेशन असं करायला पाहिजे की तुम्ही तुमचा फायनान्शियल प्लॅन बनवा. त्या प्लॅननुसार तुम्हाला कळेल कुठली गरज मला 15-20 वर्षांनी, कुठली गरज मला 2-3-5 वर्षात लागणार. लोकांची बरीच स्वप्न असतात. मला सांगा, तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुम्ही आता नोकरीला लागणार, तुमचं आता लग्न झाले, तुमच्या डोक्यात आहे की बाबा एक घर घ्यायला पाहिजे. तर मला एक 5 वर्षांचा मी वेळ दिला की नाही आपण दोघं मिळून घर घेऊया, 5 वर्षांचा वेळ आहे. 5 वर्षात त्या घरासाठी काय काय करायला लागेल ते प्रोडक्ट वेगळे असायला पाहिजे. ओके, आता जर तुमच्याकडे 5 वर्ष आहेत तर थोडे हायब्रिड, थोडे लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप, लार्ज अँड मिड कॅप असे प्रोडक्ट तुम्ही घ्यायला पाहिजेत, ज्याच्यात थोडंसं इक्विटी इन्व्हेस्टमेंट जास्त असते, रिस्क थोडी कमी असते कम्पॅरेटिव्हली, पण रिटर्न्स मात्र तुम्हाला चांगले मिळतील. डबल डिजिटमध्ये ॲटलिस्ट 12% तरी तुम्ही टार्गेट करायला पाहिजे. ओके, एफ डी माझं स्वतःचं पर्सनल मत आहे की डोंट गो बाय द बुक्स. पुस्तकात खूप सारे नियम सांगितलेत, प्रत्येक पुस्तक स्वतःच्या हिशोबाने खरं आहे, प्रत्येक नियम स्वतःच्या हिशोबाने चांगला आहे. यू गो ॲज पर युअर रिक्वायरमेंट. ओके, तुम्हाला क्लिअर माहिती पाहिजे की माझी रिक्वायरमेंट काय आहे, मला 5 वर्षात घर घ्यायचं आहे, त्यासाठी मी किती रिस्क घेऊ शकतो. आता मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा एक थंब रूल आहे, हायर द रिस्क हायर द रिटर्न्स. तुम्ही जेवढी रिस्क जास्त घेणार तेवढे रिटर्न जास्त होणार. रिस्क शब्दाचा अर्थ पण 2 प्रोडक्टला वेगळा आहे. शेअर्समध्ये तुमचे पैसे 0 होऊ शकतात, ही रिस्क आहे. म्युच्युअल फंडमध्ये रिस्क शब्दाचा अर्थ आहे की तुमचे पैसे वेळेनुसार कमी जास्त होतात. सुरुवातीची 3 वर्ष तुम्हाला तुमची मुद्दलसुद्धा कमी जास्त दिसू शकते, पण 0 नाही होणार. सो तुम्हाला प्रोडक्ट चूज करणं इझी होईल किंवा नाही, मग आता शेअर्स नको, मग म्युच्युअल फंड, कारण घर तर मला 100% घ्यायचं आहे. शेअर्समध्ये वाढेल खूप पण 0 पण होऊ शकतात. म्युच्युअल फंडमध्ये खूप नाही वाढणार पण 0 नाही होणार. ह्या 2 वेगळ्या गरजा झाल्या आणि प्लस मायनस आहे, ह्या 2 वेगळ्या गरजा झाल्या. आता तुमची रिस्क ॲपेटाईट सांगते की खूप रिस्क घेण्यात काय पॉईंट नाही, कारण आपल्या दोघांना एक घर घ्यायचं, पहिलं घर असणार आहे आपलं, ड्रीम होम आहे आपलं, तर त्याला खूप जास्त रिस्क नको घेऊया, थोडे पैसे कमी मिळाले तरी चालतील. मग आता तुमच्यासाठी म्युच्युअल फंड ऑप्शन चांगला आहे. एखादा ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहे, त्याच्याकडे बॅकअप आहे, काहीतरी आईवडिलांनी केलेली प्रॉपर्टी आहे आणि आता तो म्हणतोय की मला माझं स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि त्याची रिस्क ॲपेटाईट पण चांगली आहे. ठीक आहे, तो म्हणतो मी सगळे पैसे स्टॉक्समध्ये लावतो, 5 वर्ष आहेत माझ्याकडे, त्याच्यासाठी तो प्रोडक्ट चांगला आहे. म्हणून म्हटलं डोंट गो बाय द बुक्स. तुम्ही तुमची गरज ठरवा, तुम्ही तुमच्या गरजा आयडेंटिफाय करा, तुमची रिस्क ॲपेटाईट आयडेंटिफाय करा आणि त्याच्यानुसार प्रोडक्ट निवडा. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही खूप पर्सनलाइज असली पाहिजे. 100% लोकांना गोल काय बाजूच्याने केलं म्हणून मी पण तेच करतो असं अजिबात चालणार. हे पर्सनलाइज असलं पाहिजे, म्हणून त्याला पर्सनल फायनान्स म्हणतात, कॉर्पोरेट फायनान्स नाही म्हणत. बरोबर आहे. काय होतंय, माझ्या आजूबाजूला मी जे लोकांचे शब्द ऐकतो, माझे एक सिनियर कलिग आहेत किंवा माझे बॉस आहेत, ते 55 एजचे आहेत, ते म्हणतात नाही एफ डी सारखे प्रोडक्टच चांगले, जे तुला मार्केटची वॉलॅटिलिटी नको, मला रात्री शांत झोप लागली पाहिजे. तोच तुमचा एक बाजूचा कलिग आहे, त्याने स्टॉक मार्केटमध्ये गेल्या 7-8-10 वर्षांपासून इन्व्हेस्टमेंट करतोय आणि खूप मोठे रिटर्न्स कमवलेले आहेत. आता तुम्ही दोघांचं ऐकून कन्फ्यूज व्हाल. जर त्यांच्याशी सिनियरशी डिस्कस केलं, ते सांगतील नाही सेफ्टी बघ, हा सांगेल नाही रिस्क घे. तुम्ही तुमची गरज ओळखा ना. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायला योग्य पडेल. त्याचं ऐकून रिस्क घेतली, पैसे 0 झाले, तुम्ही त्याला शिवाय देऊ शकताय का? नाही, तुम्हाला स्वतःला शिवाय द्याव्या लागतील. बरोबर. तुम्ही सिनियरशी ऐकून जर इन्व्हेस्टमेंट केलीत तर तुमचे रिटर्न्स कमी होतील. तुम्ही कदाचित कम्पेअर नाही करणार की तिथे इन्व्हेस्ट केले असतं तर काय झालं असतं, पण तिथे महागाईच्या पेक्षा जास्त रिटर्न नाही जनरेट झाले तुमचे. बरोबर, हा फरक आहे. त्यामुळे स्वतःची गरज ओळखा. ह्याच्यासाठी ना तुम्हाला ओपनली कोणाशी तरी बोलायला लागतं, डिस्कस करावं, कोणाशी तरी डिस्कस करायला, एक्सपर्ट असला पाहिजे, जो एक्सपर्ट असला पाहिजे. काय होतं, मी माझ्या मित्रांशी ओपन अप होतो, काही क्लोज फ्रेंडशी मी ह्या गोष्टी बोलतो, माझ्या नातेवाईकांशी बोलू शकतो किंवा कदाचित बायकोशी मी ह्या गोष्टी शेअर करतो, पण दे आर नॉट एक्सपर्ट्स. त्यांचं नॉलेजही तुमच्या एवढंच आहे किंवा कदाचित तुमच्यापेक्षा थोडंसं कमी जास्त आहे. तुम्ही अशा व्यक्तीबरोबर ह्या गोष्टी बोला ज्याला ह्याच्यातलं कळतं, ज्याला हे माहिती आहे, जो सकाळपासून रात्रीपर्यंत ह्याच गोष्टी करतोय.
म्हणून ना एक वाक्य मी कायम बोलतो, तुमच्या जवळच्या मित्राला, नातेवाईकाला किंवा बायकोला, नवऱ्याला ना फायनान्शियल ॲडवायझर बनवू नका. फायनान्शियल ॲडवायझरला मित्र बनवा. तो तुमच्या सोबत राहील ह्या सगळ्या प्रवासात आणि शेवटपर्यंत तुमच्या बरोबरच राहील, जोपर्यंत ते पैसे तुमच्या अकाउंटला येत नाहीत. तर सर आता या गोष्टी कदाचित काही लोकांसाठी थोडेसे टेक्निकल होत असतील की ॲसेट अलोकेशन झालं किंवा वयानुसार ॲसेट अलोकेशन चेंज होतं, तर हे थोडंसं प्रॅक्टिकल काही असे एक्झाम्पल देऊन आम्हाला समजून सांगा ना. मगाशी मी सांगितलं की एक स्टँडर्ड फॉर्म्युला हा आहे की तुमचं एज मायनस 100 मायनस तुमचं एज तेवढं इक्विटी असायला पाहिजे. दिस इज अ स्टँडर्ड रूल, बट एव्हरी रूल हॅज अन एक्सेप्शन. एखादा 70-80 वर्षाचा माणूस आहे आणि त्याचं गोल आहे की त्याला आता लिगसी प्लॅनिंग करायची, त्याच्या नेक्स्ट जनरेशनला त्याला काही पैसे द्यायचे, एखादी धर्मादाय संस्था आहे त्याला तिथे काहीतरी पैसे डोनेट करायचे, पण तो गेल्यानंतर करायचे, त्याला आत्ता काही घाई नाही. त्याचे सगळे पैसे इक्विटीमध्ये सुद्धा असू शकतात, रिस्की प्रोडक्टमध्ये सुद्धा असू शकतात, तो ठेवू शकतो. म्हणून म्हटलं की एव्हरी रूल हॅज अन एक्सेप्शन. तुम्हाला तुमची गरज खरंच माहिती पाहिजे. माझे एक क्लायंट होते, वयाच्या 62व्या वर्षी मी त्यांना भेटलो, त्यावेळेस त्यांच्याकडे बँक FD सोडून कुठल्याही प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट नव्हती. मी जेव्हा त्यांना हे प्रोडक्ट एक्सप्लेन केलं की इन्फ्लेशनला बीट करणं, टॅक्स वाचवणं, त्यांच्या FDच्या इंटरेस्टवर खूप टॅक्स भरत होते ते. 4.5 करोडची बँक FD होती आणि दुसरा कुठलाही प्रोडक्ट नव्हता. आता विचार करा त्याचा इंटरेस्ट किती येत असेल. ते 30% टॅक्स स्लॅबमध्ये होते, किती अमाऊंटचा टॅक्स ते भरत होते. तेव्हा त्यांना ते प्रोडक्ट कळालं. त्यांनी ते प्रोडक्ट टेस्ट करायचं म्हणून 5-5 हजाराच्या 4 SIP आणि एक 2.5 लाखाची वन टाईम इन्व्हेस्टमेंट असे इन्व्हेस्टमेंट माझ्याबरोबर त्यांनी सुरू केली. 2023 साली त्यांची डेथ झाली. त्यावेळेस त्यांचा पोर्टफोलिओ होता 4.5 करोड आणि अजूनही बँक FD त्यांची 2.5 करोडची आहेच. ह्याच्यात काय झालं, त्यांनी ॲसेट ॲलोकेशन केलं. एका प्रोडक्टबरोबर त्यांनी दुसरं प्रोडक्ट चालू केलं, म्युच्युअल फंडचं प्रोडक्ट चालू केलं. ते प्रोडक्ट कंपाऊंड होत गेलं आणि हा त्यांचा बँक FDचा प्रोडक्ट आहे तसाच आहे. थोडासा कमी झाला कारण ते प्रोडक्ट त्यांनी इकडे थोडी अमाऊंट इकडे शिफ्ट केली, पण त्या FDमुळे त्यांना स्टॅबिलिटी पण मिळाली आणि इकडे ते इन्फ्लेशन बीट करून त्यांना मोठे रिटर्न्स पण मिळाले. ओके. ज्यावेळेस त्यांची डेथ झाली त्यावेळेस मी त्यांचे 100% पैसे इक्विटीमध्ये ठेवले होते. अजिबात डेट फंड, कमॉडिटी कुठले प्रोडक्ट घेतले नव्हते. का? कारण त्यांच्याकडे एक बॅकअप होतं. ते हे मला माहिती होतं की ॲसेट अलोकेशनमध्ये हा जो सेफ्टीवाला प्रकार आहे, ह्या एजला जी सेफ्टी लागते ती ऑलरेडी त्यांच्याकडे एका प्रोडक्टमध्ये आहे. बरोबर आहे. म्हणजे बाहेरच्या माणसाने जर पाहिलं तर कदाचित त्याला ते रिस्की वाटू शकतं. एखाद्या सांगितलं अरे 68 माणसाचे तू 100% इक्विटी ठेवलेत, हे चुकीचं आहे. पण त्यांची खरी परिस्थिती मला माहिती होती. म्हणून म्हटलं की दरवेळी प्रत्येकाला स्वतःची गरज माहिती पाहिजे आणि एक माणूस असा पाहिजे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकाल आणि तुमच्या गोष्टी शेअर करू शकाल. बरोबर. येस सर. आता हे ओल्ड एजचं एक एक्झाम्पल झालं, आता थोडंसं यंग एजचं आम्हाला एखादं एक्झाम्पल ऐकायला आवडेल. यंग एजचं ना खूप चांगलं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. माझा अगदी जवळचा मित्र वयाच्या 42व्या वर्षी डेथ झाली. ओके. त्याच्या इन्व्हेस्टमेंट सगळ्या माझ्याकडेच होत्या. म्हणजे मला हे माहिती होतं की त्याच्या नॅशनलाइज बँकमध्ये किती FD आहेत, किती इन्व्हेस्टमेंट त्याने माझ्याकडे केली आहे म्युच्युअल फंडमध्ये, किती इन्व्हेस्टमेंट त्याने माझ्याकडे स्टॉक्समध्ये केली, हे मला सगळं माहिती होतं. ॲसेट अलोकेशनचा सगळ्यात चांगला एक्झाम्पल म्हणजे हा मित्र आहे. कारण त्याची डेथ झाली त्यावेळेस ह्या बाकीच्या गोष्टीनंतर सगळ्यात महत्त्वाचा ॲसेट त्याला कामाला आला तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स. त्याने टर्म इन्शुरन्स घेतला होता. 2 मुली होत्या, बायको हाऊसवाईफ होती आणि अशा कंडिशनमध्ये कोविड काळात त्याची डेथ झाली होती. त्या टर्म इन्शुरन्समुळे आज त्याचं फॅमिली लाईफ अगदी सुरळीत चालू आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग थोडंही कमी नाही झालं आहे. आज त्याची एक मुलगी पोस्ट ग्रॅज्युएशन करून चांगल्या ठिकाणी ताज हॉटेलमध्ये नोकरीला लागली आणि दुसरी मुलगी अजून शिकते. हे का झालं? प्रॉपर प्लॅनिंग केलं होतं. ॲसेट ॲलोकेशन जे म्हणतात त्याच्यात इन्शुरन्सचा रोल खूप मोठा असतो. हा एक प्रोडक्ट त्याच्याकडे होता. त्या प्रोडक्टची आम्ही त्याला SWP चालू केली. म्हणजे जेवढे पैसे तो कमवत होता त्याच्यात थोडेसे कमी पैसे त्याला SWPमुळे आजही मिळत आहेत आणि ते पैसे वाढलेत सुद्धा. ह्याला म्हणतात ॲसेट ॲलोकेशन, की तुम्ही एका प्रोडक्टवर डिपेंड राहत नाही आहात. तुमच्याकडे वेगवेगळ्या गरजेसाठी वेगवेगळा प्रोडक्ट आहे आणि तो तुमच्या वेळेला कामाला येतोय. आणि जसं तुम्ही सांगितलं की वेळेला कामात यायलाच महत्त्व आहे, नाही तर तो पैसा तरी काय उपयोगाचा. तुम्हाला गरज आज आहे आणि मी सांगतोय तुमचा प्रोडक्ट लॉक इन आहे, 5 वर्षांनी पैसे मिळणार आहेत. फायदा काय त्या प्रोडक्टचा? बरोबर. त्याचे रिटर्न तुम्हाला खूप जास्त मिळू दे, 30-40% मिळू दे, उपयोग काय त्याचा? बरोबर. जर तुम्हाला तुमचा पैसा वेळेला कामालाच नाही राहत. त्यामुळे आम्ही प्रत्येक नवीन जॉब चालू करणाऱ्याला सांगतो की तुम्ही पहिला इन्शुरन्स प्लॅनिंग करा. फायनान्शियल प्लॅनमधले 2 पिलर म्हणजे इन्शुरन्स आहे, एक लाईफ इन्शुरन्स आणि एक हेल्थ इन्शुरन्स.
25 ते 40 वयातल्या माणसाला पहिला फायनान्शियल प्लॅन बनवायला पाहिजे आणि फायनान्शियल प्लॅनमध्ये पहिले इन्शुरन्स प्लॅनिंग केलं पाहिजे आणि मग बाकी इन्व्हेस्टमेंट्स बघायला पाहिजेत. ओके. म्हणजे ही गोष्ट तर कळाली की जर समजा तुम्ही यंग एजमध्ये असाल, 40 अंडर असाल, तर तुम्ही इन्शुरन्सला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. 40 अंडर का म्हणतोय मी? कारण तिथे जाईपर्यंत काहीतरी लायबिलिटी आलेली असते. 40 अंडर का म्हणतोय मी? कारण तिथे प्रीमियम तुमच्या कंट्रोलमध्ये असतो. 40 नंतर तो प्रीमियम रॅपिडली वाढत जातो. बरोबर. आणि जेवढ्या यंग एजमध्ये तुम्ही पॉलिसी घेता, तुमचा जो प्रीमियम लॉक होतो तो पूर्ण लाईफसाठी लॉक होतो. त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे वाचवता. बरोबर. कमी पैशात जास्त अमाऊंटचा इन्शुरन्स कव्हर घेऊ शकता. आणि इन्शुरन्स ही एकच गोष्ट जगात अशी आहे जी गरज नसताना घ्यावी लागते. गरजेला ती कधीही मिळत नाही. बरोबर आहे. आता सर परत थोडंसं टेक्निकल जाऊयात की मी एक टर्म ऐकली होती, ती होती डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे बऱ्याच वेळेस जे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर असतात ते म्हणतात की डायव्हर्सिफाय करा तुमचा पोर्टफोलिओ आणि एका साईडला ॲसेट ॲलोकेशन. मग हे या काय आहेत गोष्टी? तुम्हाला सगळ्यात चांगलं एक्झाम्पल सांगतो. ॲसेट ॲलोकेशन आणि डायव्हर्सिफिकेशन. ॲसेट ॲलोकेशन म्हणजे काय? तर माझ्याकडे प्रोडक्ट किती आहेत. समजा एक म्युच्युअल फंड झालं, ते इक्विटी मार्केटमधले हे म्युच्युअल फंड स्टॉक्स हे प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर डेट प्रोडक्ट झाले, बँक FD, म्युच्युअल फंडचे डेट प्रोडक्ट्स, हे सगळे डेट कॅटेगरीमध्ये येतात. कमॉडिटीज, गोल्ड, सिल्वर, कॉपर, हे सगळे कमॉडिटीजमध्ये येतात. अगदी गहू तांदूळ सगळे कमॉडिटीजमध्ये येतात. आणि एक आहे तुमचा रिअल इस्टेट. ह्या 4 गोष्टी तुम्ही ॲसेट ॲलोकेशनमध्ये येतात. तुम्हाला ह्या 4 गोष्टींमध्ये तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करता येतं. म्हणजे समजा रिअल इस्टेट मी घेतली, जर एखादा माणूस इन्व्हेस्टमेंट म्हणून रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, तर तुमच्या डोक्यात पहिली गोष्ट कोणती आहे? घर. बरोबर. पण तुम्ही त्याच्यात इंडस्ट्रीयल प्लॉट घेऊ शकताय, ओपन प्लॉट घेऊ शकताय, NA प्लॉट घेऊ शकताय, शेत जमीन विकत घेऊ शकताय, कमर्शियल गाळा विकत घेऊ शकताय, घर घेऊ शकताय, गोडाऊन विकत घेऊ शकताय. एवढे प्रकार आहेत. ह्याला म्हणतात डायव्हर्सिफिकेशन. इन्व्हेस्ट करणारा, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करणारा माणूस फक्त रिअल इस्टेट हाच एक शब्द बघून जातोय. ह्याच्यावर तो स्टडी नाही करत आहे, विचारच करत नाही ना. म्युच्युअल फंड मार्केटवाला इन्व्हेस्टमेंट, त्याच्यात माझ्याकडे PMS आहे, AIF आहे, स्टॉक्स आहेत, म्युच्युअल फंड आहेत. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे इक्विटी, डेट, कमॉडिटी 3 प्रकार आहेत. हे डायव्हर्सिफिकेशन झालं. टेक्निकली सांगायचं झालं तर तुम्ही जेव्हा तुमची गरज ओळखता तेव्हा तुम्हाला कळतं की एखादा इंडस्ट्रीयल प्लॉट मला आज एकदमच ती रद्दड जमीन आहे, पूर्ण नुसतं माती आहे, त्याच्यात काहीच नाही आहे, तो 5 वर्षांनी 10 वर्षांनी तुम्ही बघाल तर तो एक मोठा MIDC झालेला असेल आणि त्याची भाव सोन्याचा झालेला असेल. पण आज तुम्हाला ती व्हिजन पाहिजे की ती जमीन पुढे जाऊन एवढी होणार आहे. म्हणजे मी आज घेतली 10 रुपयाला आणि विकताना मी विकली 1000 रुपयाला, पण ते 10 रुपये होल्ड करायची कॅपॅसिटी पाहिजे तुम्हाला पुढची 10 वर्ष. योगेश, तुम्हाला एक खूप चांगलं एक्झाम्पल देतो. 1947ला आपला देश स्वतंत्र झाला, त्यावेळेस 4 माणसांनी इन्व्हेस्टमेंट केले. समजा एकाने 100 रुपये रिअल इस्टेटमध्ये टाकले, एकाने त्याचे 100 रुपये तिजोरीत ठेवले आणि एकाने त्या 100 रुपयाचा व्यवसाय सुरू केला आणि चौथ्या व्यक्तीने ह्या तिन्ही बिझनेसमध्ये थोडे थोडे पैसे टाकले. आता आज 2026ला त्याचा सिनारिओ काय असेल? ज्याने पैसे तिजोरीत ठेवले त्याचे पैसे कुजले. बरोबर. त्या पैशाला काही व्हॅल्यू नाही, कारण महागाई वाढत गेली. ज्याने रिअल इस्टेटमध्ये टाकले त्या 100 रुपयाची व्हॅल्यू कदाचित 1 कोटी वगैरे झाली असेल. समजा ज्याने बिझनेसमध्ये टाकले ना, तो बिझनेस आज वटवृक्ष झालाय, खूप मोठा बिझनेस झालाय आणि आता त्याच्या पिढ्यानपिढ्या बसून खाणार आहेत. आणि ज्यांनी प्रॉपर ॲसेट ॲलोकेशन करून ह्या तिन्ही गोष्टींमध्ये पैसे टाकले होते, जो तो चौथा व्यक्ती होता, ज्यांनी ह्या तिघांमध्ये पैसे टाकले, त्याचे पैसे आज खूप चांगले झालेत. कारण फक्त एका प्रोडक्टने डिलिव्हर नाही केले रिटर्न्स जे तिजोरीत ठेवले होते, पण दोघांचे वटवृक्ष झालेत. त्या वटवृक्षाच्या काही फांद्या ह्याच्या वाट्याला पण आल्यात, ह्याच्याही पिढ्या बसून खाणार आहेत. डायव्हर्सिफिकेशन आणि ॲसेट ॲलोकेशन हा फरक इथे कळतो. आता सर परत आपण सध्याच्या सिच्युएशनवरती येऊयात. करंट सिनारिओमध्ये की वॉर चालू आहे. आता बरेच लोक म्हणतात की याच्यानंतर महागाई वाढतच जाईल, बरोबर. मग अशा वेळी म्हणजे कसं प्लॅनिंग केलं पाहिजे पुढच्या? समजा आपण 5 वर्षाचा विचार केला, 10 वर्षाचा विचार केला, तर ॲसेट ॲलोकेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे? ते ॲसेट ॲलोकेशन म्हणजे परत मी त्याच्यावर सांगेन ना की तुम्ही फॅमिलीला घेऊन ना प्रवासात निघाला आणि हे ॲसेट ॲलोकेशन म्हणजे तुमच्या गाडीच्या गिअर बॉक्ससारखे आहे. रिव्हर्स गिअरपासून 5व्या 6व्या गिअरपर्यंत सगळे गिअर तुमच्याकडे आहेत. प्रत्येक गिअरचा स्वतःचा एक इम्पॉर्टन्स आहे. कोणत्या स्टेजला किती गाडीने स्पीड घ्यावा आणि कोणत्या स्टेजला गाडीने ब्रेक मारावा हे सगळा कंट्रोल तुमच्या हातात असतो. त्यामुळे तुम्हाला माहिती असतं की मला किती डिस्टन्स कव्हर करायचं आहे, माझं गोल काय, माझं डेस्टिनेशन काय, मला कोणत्या स्पीडला गाडी चालवली तर मी लवकर पोहोचणार आहे.
त्यामुळे ॲसेट ॲलोकेशनमध्ये ह्या 5 गिअर 6 गिअर तुम्ही कसे वापरता हा सगळा खेळ त्याच्यावर आहे. ओके. ज्यावेळेस मार्केट खूप चांगलं करत असतं त्यावेळेस सगळी लोक इक्विटीमध्ये तुटून पडतात. म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट ह्याच्यावर उड्या मारतात. जेव्हा खूप ट्रॅफिक लागतं तेव्हा लगेच नवरा बायकोचं भांडण सुरू होतं. इक्विटी आणि डेटचं भांडण सुरू होतं. जेव्हा डेट सांगतो की अरे मी सांगत होतो तुला सगळे पैसे इक्विटीमध्ये नको टाकू, त्यावेळेस इक्विटी बोलतो की नाही मला माहिती आहे आपण हे करतोय ते बरोबर आहे, आज थोडी वेळ वाईट आहे, हे थोडंसं ट्रॅफिक आहे, पण पुढे गेल्यावर परत हा रस्ता असाच चालणार आणि आपण परत 5व्याच गिअरला गाडी चालवणार आहे, तरच आपल्या डेस्टिनेशनला आपण वेळेत पोहोचणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्यांची सांगड घालावी लागते. ह्या सगळ्या गिअर व्यवस्थित वेळेवर वापरायला लागतात. तुम्हाला माहिती आहे कोणत्या वेळेस कोणता प्रोडक्ट परफॉर्म करणार आहे. कधी कधी थांबून तुम्हाला रिव्हर्स गिअरसुद्धा टाकावा लागतो. आणि ह्या सगळ्या प्रवासात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर ब्रेक. ब्रेक नसेल तर तुम्हाला गाडी एक्सेलेट करताना कॉन्फिडन्स येईल का? नाही. त्यामुळे तुमच्याकडे ब्रेक असणं गरजेचं आहे. ब्रेक म्हणजेच हे बाकी म्हणू शकतो आपण. कंट्रोल की तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत कुठल्या वेळी मला थांबायचं आहे, कोणत्या वेळी स्विच करायचं आहे, कोणत्या वेळी लेन स्विच करायची आहे. ह्या गोष्टींची सांगड घालणं म्हणजे तुमचं ॲसेट ॲलोकेशन करून आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणं. म्हणून फायनान्शियल प्लॅन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फायनान्शियल प्लॅन बनवा, तुम्हाला तुमचा मार्ग निवडताना खूप सोपा जातो. ओके. म्हणजे यातून मला एक गोष्ट कळाली की इथून पुढच्या 5 ते 10 वर्षांचा तुम्ही स्वतःचा विचार करा की तुमचे 5-10 वर्षानंतरचे गोल्स काय आहेत आणि त्या हिशोबाने फायनान्शियल प्लॅन बनवा. एका ॲडवायझरची हेल्प घ्या आणि मग नंतर आपण इन्व्हेस्ट करू शकतो. फायनान्शियल प्लॅन म्हणजे 5-10 वर्ष नाही सांगता येणार. मी थोडं जास्त डीपली जाऊन सांगू तर मी माझ्या नंतरची लिगसी प्लॅनिंग सुद्धा त्यात प्लॅन करू शकतो. म्हणजे मी अशीही लोक बघितलेत ना मग ज्यांची इच्छा आहे की पुढचे 100, 200, 300 वर्ष मला माझं नाव दिसलं पाहिजे, म्हणजे माझ्या फॅमिलीला कळत राहिलं पाहिजे. म्हणजे त्यांना एखादी संस्था आहे त्यांना मला डोनेट करायचं आहे, ते लोक काहीतरी एक प्रोडक्ट घेऊन त्याला नॉमिनी त्या संस्थेला करतायत की बाबा ह्या नावाने ही ट्रस्ट चालू राहिली पाहिजे. अरे वा. माझ्या ओळखीत एक व्यक्ती आहे जो टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर रोज अशा लोकांना जेवण वाटतो ज्यांना खरंच जेवण अफोर्ड करता येत नाहीये, जे लोक येऊन रस्त्यावर फुटपाथवर राहत आहेत. त्या माणसाने जर प्लॅनिंग करायचं म्हटलं तर त्याला लिगसी प्लॅनिंगच म्हणणार. ही पण गोष्ट त्या फायनान्शियल प्लॅनमध्ये येते. म्हणजे नुसतं 5-10 वर्षाचा हा खेळ नाहीये, हे तुम्ही आयुष्य प्लॅन करू शकताय त्याच्यात. ओके. म्हणजे स्वतःपुरता विचार न करता जर तुमचे असेही काही स्वप्न असतील की तुमचं नाव चालू राहावं तर तेही आपण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये करू शकतो. मी कालच माझ्या एका क्लायंटकडून मला एक गोष्ट आठवली. काल माझ्याकडे एक क्लायंट आले होते आणि मी त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलो. मी त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग आणि ह्या गोष्टी सांगताना त्यांनी खूप चांगलं स्वतःचं प्लॅनिंग केलं होतं ऑलरेडी मला भेटायच्या आधी. असाच एक पॉडकास्ट बघून ते माझ्याकडे आले होते भेटायला. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की अजयजी मी 20,000ची SIP चालू केली आहे मुलासाठी. म्हटलं व्हेरी गुड, त्याच्या एज्युकेशनला कामाला. नाही म्हटले एज्युकेशन हायर एज्युकेशन मी माझ्या खर्चाने करणार. मी ही 20,000ची SIP ह्याच्यासाठी चालू केली आहे की पुढे जाऊन तो जेव्हा स्वतःचा स्टार्टअप करेल तेव्हा मी त्याला हे पैसे देईन. ते 1-1.5 करोड 2 करोड माझ्याकडे रेडी असतील. ही कॉन्सेप्ट ऐकून माझे डोळे मोठे झाले. म्हणजे मी असा विचार ॲज अ फायनान्शियल प्लॅनर सुद्धा केला नव्हता की कोण क्लायंट असा विचार करतो की माझ्या मुलाचा बिझनेस सुरू करायचा आहे, तो आज 5 वर्षांचा आहे आणि मी त्याच्या नावावर 20,000ची SIP केली की तो त्याचा बिझनेस करेल, मला माझ्या मुलाला नोकरी करायला नाही लावायची. किती मोठा व्यापक विचार आहे. एवढा विचार मी स्वतः सुद्धा केला नव्हता. मी त्यांना थँक्यू म्हणालो की तुमच्यामुळे मला एक नवीन दृष्टी मिळाली, नवीन गोल मिळाला की मी ही गोष्ट आता पुढे क्लायंटला सांगायला चालू करेन. तेव्हा असा पण विचार करू शकतो आपण. फायनान्शियल प्लॅनमध्ये तुम्ही ही गोष्ट इन्क्लूड केलीत, किती मोठी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या मुलाला आजच इंडिपेंडंट बनवलेत. बरोबर आहे ना. कारण आजची जनरेशन आपण पाहतो की बऱ्याच गोष्टी लोकांना करायचं असतं पण पैसाच नसतो. तर ॲटलिस्ट आपण आपल्या मुलांसाठी तरी ती गोष्ट सिक्युअर करून ठेवू शकतो, कारण सांगू नाही शकत ना भविष्यात काय. मला माझ्या परिस्थितीनुसार जर व्यवसाय करायचा होता, बिझनेस करायचा होता, स्टार्टअप करायचं होतं, मला जमलं नाही. आज मला गरज नसताना, म्हणजे इच्छा नसताना मी नोकरी करतोय. पण माझं स्वप्न जर मी मुलाला पास ऑन करतोय तर मी त्याच्यासाठी पैसा पण जमा करून देतोय. बरोबर आहे. नुसतंच माझ्या अपेक्षांचं ओझं त्याच्या खांद्यावर टाकत नाहीये, मी त्याला एक प्लॅटफॉर्म पण सेट करून देतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि भले स्टार्टअप नसेल, त्याला सपोज MPSC UPSC करायचं असेल किंवा काहीही करायचं असेल तर तो एक वेगळा फंड असेल की तो त्याच्या हिशोबाने त्यावेळेस तो युटिलाइज करू शकतो. त्याचा तो प्लॅन बी झाला ना. त्याला महिन्याला एक रिटर्न जर येत राहिले तर त्याला ते प्रेशरच येणार नाही मला एवढे पैसे घरात आणायचे दर महिन्याला. तो फ्रीली MPSC UPSC एक्झाम प्रिपरेशन करू शकेल. जनरली आपल्या इकडे मराठी माणसं थोडे कमी का पडतात, कारण नोकरी लागल्यावर लगेच आई वडिलांचं अपेक्षा असते की बाबा हिने थोडे 2 पैसे कमवावे, आता बाप म्हातारा झालाय,
आता कमवता येत नाही, आता तू थोडंसं घरात हातभार लाव, ऑटोमॅटिकली त्याचं लक्ष विचलित होतं, त्याला कॉन्सन्ट्रेट नाही करता येत एक्झामवर. आणि हा MPSC UPSC टफ एक्झाम आहे. इथे तुम्हाला खूप डेडिकेटेडली 12-12 तास 14-14 तास अभ्यास करतात लोक, तेव्हा कुठे त्या एक्झाम्स क्रॅक करता येत आहेत. पण जर हा प्लॅन रेडी असेल की आहेत पैसे, महिन्याचं खर्च चालतोय, तू नको काळजी करू, तू फोकस कर, किती फ्री माइंडने तो अभ्यास करेल. त्याला भीती वाटेल का कुठे, कॉन्फिडन्स शेक होईल का त्याचा. त्यामुळे असा प्लॅन बी तयार करणं ही मला वाटतं प्रत्येक पालकाने असा विचार करायला हवा. जर मी माझ्या मुलासाठी मोठी स्वप्न बघतोय तर मी काहीतरी मोठं एक बॅकअप पण तयार करून ठेवायला हवं. तर अजय सर, आपलं म्हणजे बऱ्यापैकी पॉडकास्ट खूप छान झालेला आहे. आपण सगळ्याच क्वेश्चन एकदम प्रॉपरली तुम्ही आन्सर केलेले आहेत. पण एक शेवटचा थोडासा एक काय म्हणतो इंटरेस्टिंग क्वेश्चन मला तुम्हाला विचारायचा आहे की आजकाल आपण बघतो की फायनान्सबद्दल खूप अवेअरनेस झाली आहे, सगळे लोक इन्व्हेस्टमेंट पण करतायत. हां, पण तुमची जी 25 वर्षाची एक्सपर्टीज आहे ना, त्याने मला असं थोडंसं एक महत्त्वाचा सल्ला तुमच्याकडनं ऐकायचा आहे की जो लोक लक्षात नाही घेत किंवा त्या गोष्टीबद्दल जास्त विचार नाही करत. योगेशजी, बरोबर म्हणालात तुम्ही की लोक खरंच इन्व्हेस्टमेंट करतायत, अवेअरनेस आली आहे, त्यांनी म्युच्युअल फंड्स अशी प्रोडक्ट एक्सप्लोअर करायला सुरू केलेत. पण किती लोकांनी ह्या गोष्टी रिव्ह्यू केल्यात, किती लोकांना माहिती आहे की रिव्ह्यू केल्यामुळे माझ्या पोर्टफोलिओमध्ये काय फरक पडतोय, कोणत्या वेळी कोणती गोष्ट बदलायची आहे, कोणत्या वेळी कोणती गोष्ट ॲडिशन करायची आहे, कोणती डिलीट करायची आहे, हे तुम्ही कसं ओळखता. तर जे लोक स्वतःहून इन्व्हेस्ट करतायत ना, त्यांच्याकडे एकच पर्याय आहे, गुगल किंवा आता नवीन लेटेस्ट ChatGPT. हो, तिथे इमोशनल कनेक्ट नाही आहे. तुम्ही त्याला तुमचे इमोशन सांगू शकत नाही आहेत, त्याला कळणार नाही आहेत त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला. त्यामुळे आम्ही सांगतो तुम्ही एक फायनान्शियल प्लॅनरशी बोला. तुमचे ॲसेट ॲलोकेशनमध्ये कोणते प्रोडक्ट असायला हवेत, कोणते प्रोडक्ट नसायला हवेत, कोणते प्रोडक्ट कोणत्या वेळी बाहेर पडायला पाहिजे, किती प्रोडक्ट तुम्ही FDमध्ये. आता वॉरची सिच्युएशन आली, ही अनप्रेडिक्टेबल होती. हो, पण जर मला सांगा एखाद्या माणसाने मुलाच्या लग्नासाठी प्लॅनिंग केलं, मुलाच्या हायर एज्युकेशनसाठी प्लॅन केलं, ती गोष्ट जवळ आली, आता 1 वर्षावर आली किंवा 2 वर्षावर, त्या माणसाला मार्केटची रिस्क घ्यायची गरज नाही. म्हणजे माझा पोर्टफोलिओ झाला 1 करोडचा आणि मी मुलाच्या एज्युकेशनसाठी मला माहिती होतं की 60 लाख रुपये लागणार आहेत. आज मी त्याच्यातले 60 लाख काढून बँक FD किंवा म्युच्युअल फंडचे डेट प्रोडक्ट असे मी काढून ठेवू शकतो, जिथे मला मार्केटची रिस्क घ्यायची गरज नाही आहे. आणि ही थोडी अमाऊंट मी काढून ठेवली तरी 40 रुपये तरी माझे तिथेच आहेत. म्हणजे मार्केटने चांगला परफॉर्म केला तर आय विल नॉट मिस दॅट अपॉर्च्युनिटी. पण मार्केटने जर वाईट केलं तर मी माझी सेफ्टी करून ठेवली आहे. बरोबर आहे. ॲसेट ॲलोकेशनमध्ये रिव्ह्यू करणं दर वर्षातून 2दा तर आम्ही स्वतःहून सांगतो की तुम्ही भेटाच, रिव्ह्यू कराच. अगदी भेटणं पॉसिबल नसेल तर ऑनलाईन आपण गुगल मीट किंवा झूमवर रिव्ह्यू करू शकतो. ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही अप टू द मार्क राहाल, तुम्ही ट्रॅकवर राहाल, तुम्हाला मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीची भीती नाही वाटणार. उद्या हॉर्मूज बंद झाला, आपल्याकडे जर सप्लाय बंद झाला तरी मार्केट पडलं, मला भीती नाही वाटणार. मी माझं ॲसेट ॲलोकेशन केले, ते पैसे मी काढून वेगळ्या ठिकाणी ठेवलेत. माझा मुलगा एज्युकेशनसाठी जिथे जाणार होता तो तिथेच जाणार आहे. मार्केट पडल्यामुळे मला माझा गोल बदलायची गरज नाही आहे. बरोबर आहे. बरीच लोक ॲसेट ॲलोकेशनमध्ये ही एक गोष्ट इग्नोर करतात की माझे पैसे इन्फ्लेशनला बीट करून वाढतायत की नाही. आपल्याकडे टेंडन्सी आहे, जे लोक प्रायव्हेटमधून रिटायर झालेत, ज्यांना पेन्शनची प्रोव्हिजन नाही आहे, ते लोक रिटायरमेंट म्हणून कशाकडे बघतात. पहिलं प्रोडक्ट आहे बँक FD. बऱ्याच लोकांनी घर घेऊन ठेवलंय आणि त्याचं रेंटल इन्कम माझं रिटायरमेंट आहे असं समजतात. आता मला सांगा किती लोकांचं हे प्लॅन सक्सेसफुल झालं आहे. बऱ्यापैकी लोकांचं आहे, पण ज्यांच्या घरावर लोन आहे ते लोक व्याज भरत आहेत. बरोबर. मी जर 60,000 रुपये EMI भरतोय, त्याच्यासमोर मला 25,000 रुपये जर रेंट येत आहे, मी अजूनही पैसे खिशातून भरतोय. FD मी 30 लाखाची FD 10 वर्षापूर्वी केली होती तर 9-9.5% मला व्याज येत होतं. कॅल्क्युलेशनसाठी 10% पकडा, म्हणजे 30 लाखावर मला वर्षाला 3 लाख रुपये, महिन्याला 25,000 रुपये पेन्शन मिळत होती. आता 10 वर्षानंतर आज 2016ला जर मला 3 लाख पेन्शन मिळत होती तर एका रिटायर्ड माणसासाठी, हजबंड वाईफसाठी खूप चांगली अमाऊंट होती, डिसेंट अमाऊंट होती, 25,000 रुपये. आता ते 25,000 हा जर खर्च पकडला तर 2026ला तो कमी झाला असेल की वाढला असेल? खर्च वाढला असेल. खर्च वाढला. त्यावेळेस जी बँक FD 9-9.5% होती, आज किती मिळत आहेत? तेवढे समजा 6%, 6.5%. प्रायव्हेट बँकेत 7%. म्हणजे जिथे 3 लाख मिळत होते, 3 लाखाची गरज होती, आज तो खर्च 40,000 झालाय. आणि माझा खर्च जर मी 6% पकडला, स्टेट बँकेत जर मी ती FD केली असेल तर त्याचं व्याज मला वर्षाला 1,80,000, महिन्याला 15,000 मिळेल. हा डिफरन्स 25,000 रुपयाचा झाला. म्हणजे येणारा जो खर्च आहे तो वाढत चाललाय आणि जी इन्कम होती ती कमी होत चालली.
आता रिटायर्ड माणसाकडे पर्याय काय? एकच पर्याय उरतो, प्रिन्सिपलमधून विड्रॉल. इथे ॲसेट अलोकेशन शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही ज्यांना थोडंसं प्रवाहाच्या बरोबर जायला सांगितलंय, त्यांनी SWP सारखे प्रोडक्ट एक्सप्लोर केलेत, हायब्रिड प्रोडक्ट, बॅलन्स फंड ज्याच्यात टाकून आम्ही त्यांना महिन्याला SWP दिले, त्यांचे पैसे दुप्पट झालेत. प्रिन्सिपल 30 लाखाची प्रिन्सिपल आज दुप्पटच्या आसपास झाली आहे 10 वर्षात महिन्याला SWP देऊन. ह्याच्यात 2 फायदे आहेत. एक, तुम्ही तुमची अमाऊंट पाहिजे तेव्हा काढू शकता. दुसरं, तुम्ही तुमची पेन्शन वाढवू शकताय. FD वाल्या माणसाकडे ऑप्शन आहे का? ज्यांनी रिअल इस्टेट घेतलंय, ज्यांनी घर घेतलंय, चला लोन संपलं, सगळं झालं, आता आपल्याला असं वाटतंय मी जे घर घेतलेलं 40 लाखात त्याची व्हॅल्यू आज 80 लाख रुपये झाली. पण 80 लाख टाकणारा माणूस 10 वर्ष जुनी घर घेईल का नवीन घेईल? नवीनच येईल. मग माझ्या प्रॉपर्टीची ऑन पेपर व्हॅल्यू कितीही वाढली, मी एनकॅश करू शकतोय का? रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. लोकांना वाटतं अरे माझ्या घराची व्हॅल्यू एवढी झाली. तुम्ही विकायला जाऊन तर बघा, विकले जाते का बघा, आणि मग ठरवा तुम्हाला तो ॲसेट अलोकेशननी पैसे दिलेत का कमवून. आणि एकदा पर्सेंटेज काढा. तुम्ही त्याच्यावर प्रॉपर्टी टॅक्स भरलात, तुम्ही त्याच्यावर पाण्याचं बिल भरलं, मेंटेनन्स तुम्ही भरलात, हे सगळं केल्यावर एकदा रेट ऑफ रिटर्न काढा की माझ्या प्रॉपर्टीने मला किती टक्के पैसे कमवून दिले. तुम्हाला कळेल ती डील फायद्याची होती का नुकसानची. येस, तर एकदम छान पद्धतीने तुम्ही सगळ्या काही गोष्टी समजून सांगितल्या आणि मला असं वाटतं की जो सामान्य माणूस आहे त्यालाही सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्या असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची जी टिप तुम्ही सगळ्यात शेवटी दिली की ॲसेट ॲलोकेशन करणं, इन्व्हेस्टमेंट करणं हे तर महत्त्वाचं आहेच, पण ते टाईम टू टाईम रिव्ह्यू करणं की खरंच आपल्याला हवे तसे रिटर्न्स येत आहेत का आणि आणखी आपण काय चेंजेस करू शकतो, ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर याच नोटवरती सर आजचा आपण हा पॉडकास्ट एंड करूयात, कारण बोलायला खूप गोष्टी आहेत पण मग थोडंसं टाईम लिमिटेशन आहे. पण एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो की जर या पॉडकास्टला खूप चांगला रिस्पॉन्स आला तर मला तुम्ही परत एकदा आपल्या चॅनलवरती हवेत. नक्की आपण योगेशजी. एक छान आणखी एक टॉपिक घेऊयात, ऑडियन्सला विचारूयात की त्यांना कुठल्या टॉपिकवरती तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आणि आपण पुन्हा एकदा भेटूयात. खरंच थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या लांबून इथं आलात. नक्की योगेशजी. आमचं जे नॉलेज आहे ना ते आम्हाला खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्प्रेड करायचं आहे. फायनान्शियल लिटरसी आम्ही बरेचसे ट्रेनिंग अरेंज करतो लोकांना ह्या नॉलेज द्यायसाठी. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्या व्ह्युअर्सपर्यंत आम्ही पोचतोय, ही संधी तुम्ही दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अजून एक सांगेन, बरीच लोक खूप साऱ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतायत, बऱ्याच लोकांचे पर्सनल काही प्रॉब्लेम्स आहेत, कोण गाईड करायला नाही. तुमच्या व्ह्युअर्सला ज्यांना ह्या गोष्टींची थोडीशी जरी डाऊट असेल, त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू दे. आम्ही त्यांना त्यांचा फायनान्शियल प्लॅनसुद्धा फ्रीमध्ये बनवून देऊ आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना अगदी भेटून देऊ शकतो किंवा ऑनलाईन गुगल मीट, झूमवर भेटून देऊ शकतो. त्यामुळे जे काही डाऊट्स आहेत ना ते प्लीज एकदा कोणाशी तरी बोला, तुमचे डाऊट्स क्लिअर करा. स्वतः ठरवू नका, स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. हे मार्केट खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी देत आहे, पुढे भविष्यात खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी येत आहेत. तुम्ही रेडी आहात का त्याच्यासाठी? तुमचे व्ह्युअर्स जर रेडी असतील ना तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करायला सांगा. येस, नक्कीच. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. येस, थँक्यू. येस, तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या फायनान्सेसबद्दल, तुमच्या भविष्याबद्दल खरंच सिरियस आहात. म्हणून अजय सरांनी जसं सांगितलं ना की जर तुम्ही सिरियस असाल तुमच्या पैशांबद्दल तर तुम्ही त्यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली की जी काही आपली श्रीमंत स्टुडिओची ऑडियन्स आहे, जो आपला श्रीमंत परिवार आहे, त्यांच्यासाठी ते फ्रीमध्ये फायनान्शियल प्लॅन बनवून देणार आहेत. तुमचे जे काही डाऊट्स असतील तर त्या सगळ्या डाऊट्सचे क्वेश्चनचे आन्सर ते देणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे खर्च करायची गरज नाही. फक्त तुम्हाला एक फर्स्ट स्टेप घ्यायची आहे, तुम्हाला त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते त्यांना विचारायचे आहेत. एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. तर मी तुम्हाला इन्सिस्ट करतो, मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो की खरंच जर तुम्हाला खूप चांगली फायनान्शियल प्लॅनिंग करायची असेल, आयुष्यात तुमच्या मुलांचं फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर एकदा तुम्ही अजय सरांशी आणि त्यांच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा. त्यांचे जे काही डिटेल्स असतील मी डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्प्लेमध्ये सुद्धा टाकून देईल आणि त्यांना नक्की सांगा की तुम्ही श्रीमंत स्टुडिओचा पॉडकास्ट पाहून आलेला आहात. आणि जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर आपण अजय सरांना जसं मी सांगितलं की आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करणार आहोत आणि त्यासाठी जर तुमच्या मनात एखादा टॉपिक असेल तर तो सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.